चषक 2026 महासंग्राम रणसंग्राम लवकरच पुढील सामना कासारवेली वॉरियर्स वर्सेस टीम टायटन्स. स्टार्ट न्यू मॅच. आपण पाहतोय कासारवेली वॉरियर्स बनाम टीम टायटन्स साठी डू ऑर डाय ची मॅच यावेळेला आपल्याला पाहायला गावते. स्ट्राइक वरती अक्षय चाळके वेगवान गतीची गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट स्मिथ शिवलकर स्ट्राइक वरती सज्ज होताना पाहायला गावतील. परंतु पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट येतोय. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल दिला आहे. अतिरिक्त धावा नो बॉलच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. त्यानंतरचा हा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. खूपच खराब गोलंदाजीची सुरुवात या वेळेला पाहायला गवले गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु कमबॅक करावा लागेल. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका थोडस मिसफील्ड झालंय. परंतु त्यानंतर डायरेक्ट थ्रो पाहायला गवलाय. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावताना थोडासा लेट पाहायला गवलाय. परंतु धाव पूर्ण केले जातील, धावा मिळून जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 6 धावा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू याही वेळेला एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 7. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पहिलं षटक चालू असताना वैतिकोडीतलं पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक. सिद्धू पुढचा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेला अफलातून गोलंदाजी आहे. बॅट आणि बॉलचा हलकासा संपर्क तिथे पाहायला गवला. बॅकयार्डच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धाब्याने समाधानी व्हावं लागेल. अफलातून गोलंदाजी सिद्धूच्या माध्यमातून पाहायला गवली आहे. पुढचा चेंडू सिद्धू याचा. यावेळेला उत्तुंग फटका आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकच धाव मिळून जाईल. एका धाब्याने ती मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन सिद्धूच्या माध्यमातून पाहायला गवलंय. कोणताही मोठा प्रहार करण्याची संधी देत नसेल फलंदाजांना सिद्धू. पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच निराश केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. नियम क्रमांक 22 वापर इथे केला जातोय. अतिरिक्त धावांच्या सर्वांमध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडतोय. त्यानंतरचा स्लो अँड डिलिव्हरीचा चेंडू गती परिवर्तन केली गेली आहे. इंग्लिश मध्ये त्याला स्पीड ऑफ चेंजचा वापर बोलतात आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोलतात रानलान टोपभर वाढलान वाटीभर. पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. वैतिकोडीतलं पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक ऋषी. स्ट्राइक वरती स्मिथ शिवलकर एक वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू ब्लॉक होल. अफलातून गोलंदाजी आहे. वेग आहे. चीत्याच्या चपलाईने गोलंदाजी करताना पाहायला गवले. जबरदस्त स्पीड. ऋषी स्ट्राइक वरती स्ट्राइक रोटेट झाली आहे. अक्षय चाळके आलाय. हलक्या रीतीने टटवलाय परंतु एकच धाव पूर्ण केली झाली. एका धाब्याने ते मात्र समाधानी व्हावं लागतंय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन ऋषी याच्या माध्यमातून पाहायला गवलंय. बहारदार गोलंदाजी. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा वंडर बॉय ऑफ मुरुगवाडा स्मिथ शिवलकर. यावेळेला काय घडलंय? 2 धावा. जी हा 2 धावा यावेळेला जोडले जातील. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या पुढे सरसावली आहे. पोहोचेल तब्बल 14 धावा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू सरळ चाललाय सीमारेषा. दिशीवरती हवाई हल्ला केला जातोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा एअर स्ट्राइक आहे. पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तर पूर्ण केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. हाय व्होल्टेज मॅच टीम टायटन्स बनाम कासारवेली वॉरियर्स. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. एक झुंजा पाहायला गावत असेल दोन्ही संघांमध्ये. अवया पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख गोलंदाजी. फलंदाज बीट होताना पाहायला गावलाय. अफलातून वेग.
स्ट्रायकिंग वरती स्मित शिवलकर. या वेळेला काय घडलंय? अफलातून चेंडू. बघताय भजिया मागताय माध्यमातून. एक माथंबर खेळाडू वंडर बॉय ऑफ मुरुखवाडा बॅक टू द पवेलियन. स्मित शिवलकर एक नामांकित खेळाडू डगआउट मध्ये परततोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय हरेश चालके. हलक्या रीतीने टटवलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. फील्ड केला जाईल. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाब्याचा कॉल परंतु नाकारला जाईल. स्ट्राइक रोटेट. स्ट्राइक एंड वरती अक्षय चालके तैनात. पाहूया कशा प्रकारे मारा करतोय पुन्हा एकदा निलेश याचा पुढचा चेंडू अक्षयसाठी. फुलर लेनचा चेंडू होता. फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. टांगा पलटी घोरे फरार. मिळणार क्रिस्टल चषक 2000. टायटन्स जर जिंकली तर दीपक पवार यांच्याकडून 3,000 रुपयांचं रोख बक्षीस 3,000 रुपयांचं टीम टायटन साठी जिंकले तर. निलेशचा पुढचा चेंडू. या ही वेळेला लाजवाब. महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. माथंबर खेळाडू हवाई हल्ला एअर स्ट्राइक करतोय. पुन्हा एकदा लाजवाब शॉट परंतु चेंडू खाली आहे. ऋषी करत नसेल चुकी. मिळणार विकेट. बॅट्समनने 6 मारला तर विनीत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस. बॉलरने जर विकेट काढली तर विशाल रहाटे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस बॉलर. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय मानस लाकडे. याही वेळेला चकमा देणारा हा चेंडू. अफलातून गोलंदाजीचा प्रदर्शन. निलेश ऑन फायर. जबरदस्त गोलंदाजी. आग स्कोर कार्ड वरती 34 रन्स. पाहूया अंतिम षटक घेऊन कोण येतोय. मला वाटतं अनिरुद्ध येतोय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय इथे दिला जाईल. अनिरुद्ध फ्लातून गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढचा चेंडू मानस याचा. सुरेख फटका आहे. 2 धावा भेटून जातील. या 2 धावाने स्कोर कार्ड मध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचते तब्बल. पुढचा चेंडू. या वेळेला हवाई हल्लाय. एअर स्ट्राइक. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट. चान्स. बॅट्समनने जर 6 मारला तर अद्वैत कुलकर्णी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस. हॅट्रिकची संधी परंतु व्हाईट बॉल. सिक्सर हॅट्रिकची संधी नाही. या वेळेला पुन्हा एकदा 4 धावा. गोलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठेवलाय. इथे डॉट बॉल पाहायला गेला. अनिरुद्ध ऑन फायर. अफलातून गोलंदाजी चालू आहे परंतु मानस सुद्धा काही कमी नाहीये. मै रुकेगा नाही, मै झोकेगा नाही सांगून देतोय तो सुद्धा. प्रहारांवरती प्रहार केले जात आहेत. रनिंग बिटवीनचा ताळमेळ. इथे मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. OUT आउट. $50 धावांचं उद्दिष्ट आहे.
49 runs to win. नेक्स्ट मॅच धुरंधर वर्सेस कासारवेली वॉरियर्स. धुरंधर वर्सेस कासारवेली वॉरियर्स नेक्स्ट मॅच. टायटन्स ना 49 रन्स टू विन. जर टीम टायटन्स मॅच जिंकली तर दीपक पवार यांच्याकडून 3,000 रुपयांचं रोख बक्षीस. टीम टायटन्स जर मॅच जिंकली तर दीपक पवार यांच्याकडून 3,000 रुपयांचं रोख बक्षीस. उद्योजक सूरज जुवाटकर यांचं हार्दिक स्वागत. सूरज जुवाटकर. आदिशसाठी खुशखबर आहे. नक्कीच जर आदिशने 20 धावा केल्या तर तनिषा शेर अकॅडमी शेअर मार्केट अकॅडमी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे ऑन आहे. त्याचसोबत 4 षटकार जर त्याने मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे ऑन आहे. अफलातून गोलंदाजी चालू आहे. विक्रांत गोलंदाजी मार्कोण सज्ज. वैतीगुड्यातलं पहिलं संघाच्या वतीने नक्कीच पहिलं षटक आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. प्रतीक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. तब्बल 48 धावा खर्च केले गेले. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपल्याला पंचांकडून नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडतील. हे नो बॉल थोडीशी महागडी ठरू शकतात गोलंदाजांसाठी, परंतु प्रयत्न करावे लागतील. अचूक टप्प्यावरती अचूक लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू प्रॉपर लाईनवरती केलाय आणि त्यानंतर फील्ड केला जातोय. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका अगदी एक सिंगल भेटून जाईल. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक एंड वरती प्रतीक येतोय. प्रतीकच्या माध्यमातून कोणता मोठा प्रहार पाहायला गावेल का पाहूया. विक्रांत टू प्रतीक कशा प्रकारे मारा करतोय. याही वेळेला सुरेख गोलंदाजी स्वतः फॉलो थ्रू करतोय गोलंदाज. तब्बल 39 धावांचं 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर वेगवान गतीचा गोलंदाज आहे. स्मिथ याचा पुढचा चेंडू. यावेळेला अतिरिक्त धावा नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. थोडस खराब गोलंदाजीचं प्रदर्शन स्मिथच्या माध्यमातून पाहायला गावलंय. याही वेळेला अफलातून गोलंदाजी चालू आहे. बॅटची कडा लागली. सरळ चेंडू एस्टेच्या हातामध्ये. डॉट बॉल तिथे पाहायला गावला. त्यानंतरचा हा बॉल क्लीन बॉल. अफलातून डिलिव्हरी. बॅट्समनला काय चेंडू समजलेला नाहीये.
ते डॉट बॉल पाहायला गावलाय. अफलातून गोलंदाजी, वेगवान गतीची गोलंदाजी स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून पाहायला गावली आहे. चेंडू सरळ चाललाय झापूक झुपूक करत. डॉट बॉल गोलीगत धोका देतोय अगदी फलंदाजांना चेंडू. आता मात्र गोलंदाजी मार करून मानस लागणे पहिला चेंडू जाहिरी क्षेत्रामध्ये जाईल. 2 धावांसाठी 2 धाव्यांनी ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून गोलंदाजी चालू आहे. ताबडतोड गोलंदाजी चालू आहे ते कासारवेली वॉरियर संघाच्या माध्यमातून. मानस याचा पुढचा चेंडू हलक्या रीतीने टटवलाय. डीप स्क्वेअर लीगच्या दिशेने खेळलेला हा फटका अगदी एक सिंगल भेटून जाईल. स्ट्राईक रोटेट स्ट्राईक एंड वरती मिहीर एक स्टॅटिक प्लेयर. स्टायलिश प्लेयर नावाने ओळखला जातो मिहीर. यावेळेला नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंड वरती प्रतीक. पुढचा चेंडू अफलातून फटकाय परंतु स्मिथ शिवलकर आज थोडेसे नक्की निराश असतील. मानस थोडस कमबॅक करताना पाहायला गावलाय. बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून केली जाते. सातत्याने आपण पाहतोय डॉट बॉल विकेट्स नक्कीच फलंदाज बाद. मला वाटतं नवीन बॅटर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 3 षटकांच्या अखेरीस 13. 6 बॉल आणि 36 धाव्यांची गरज. पहिला चेंडू पंचांकडून पाहूया. नो बॉलचा इशारा. जी हा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. स्ट्राईक एंड वरती प्रतीक कशा प्रकारे मारा करतो. यावेळेला जोरदार प्रहार आहे. सरळ चाललाय. संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील यावेळेला. सुरेख रामा रे रामाने काय चालू आहे. क्रिकेटचा ड्रामा चाललाय काय मैदानामध्ये. पुढचा चेंडू अक्षय चाळके याचा. मानससाठी याही वेळेला चुकीच्या जागेवरती चुकीचा throw. निलेशने जर 6 मारला तर विनीत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस. यावेळेला पुन्हा एकदा जवळजवळ हा सामना झुकत चाललाय कासारवेली वॉरियर संघाच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन कासारवेली वॉरियर संघाच्या माध्यमातून पाहायला गावलंय. अंतिम षटक प्रगतीपथावरती. यावेळेला सुरेख फटका आहे परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात. विक्रांतने पकडलाय. झेल संपलाय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजयी संघ कासारवेली वॉरियर्स. कॅप्टन धुरंधर आणि कॅप्टन कासारवेली वॉरियर्स यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे संपर्क साधायचा आहे. धुरंधर टीम आणि कासारवेली वॉरियर्स कॅप्टन्स